दिशाज्ञान चाचणी या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण दिशाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत की नेमके कागदावर आपण दिशा काढताना कशा प्रकारे दिशा काढायच्या असतात. त्यानंतर आपण 4 नियम शिकणार आहोत. या 4 नियमाच्या आधारे दिशाज्ञान चाचणी या प्रकरणावरची उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. त्यानंतर जवळपास आपण 11 प्रकारची उदाहरणं इथं सोडवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, पण स्किप न करता पहा, जेणेकरून तुमच्या संकल्पना इथं स्पष्ट होतील. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर जी मी तुम्हाला माहिती सांगतोय मध्ये मध्ये ती माहिती तुम्हाला कळणार नाही आणि कसे उदाहरणं आपण सोडवले हेही समजणार नाही. उदाहरणं कसे सोडवत आहोत आपण ते समजण्यासाठी पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल. नियम 1. तसं पाहता पृथ्वीवर 10 दिशा आहेत, पण त्यापैकी 4 प्रमुख दिशा असतात. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. ज्या वेळेस आपण कागदावर दिशा काढत असतो त्यावेळेस नेहमी आपल्या उजव्या हाताला ही पूर्व दिशा दाखवायची असते आणि डाव्या हाताला पश्चिम दिशा दाखवायची असते. वरच्या बाजूला उत्तर दिशा आणि खालच्या बाजूला दक्षिण दिशा ही दाखवायची असते. आता ही आकृती पाहूयात. आता ही समजा व्यक्तीची आकृती आहे. तर व्यक्तीचं डोकं म्हणजे वरचा जो भाग आहे डोक्याचा तो म्हणजे कोणता येतो? उत्तर दिशा. आणि पायाकडला भाग तो येतो दक्षिण दिशा. उजवा हात असेल तर उजवा हात येतो पूर्व दिशा आणि डावा हात पश्चिम दिशा. अशाच पद्धतीने ज्या वेळेस आपण कागदावर दिशा काढत असतो त्यावेळेस आपल्या उजव्या हाताला नेहमी पूर्व दिशा आली पाहिजे, डाव्या हाताला पश्चिम दिशा आणि डोक्याच्याकडे म्हणजे वरच्या भागाला उत्तर दिशा, खालच्या बाजूला दक्षिण दिशा आली पाहिजे. ही आकृती व्यवस्थित लक्षात राहू द्या. कागदावर कोणत्या प्रकारे दिशा काढायच्या हे जर आपल्याला समजलं तरच आपल्याला दिशाज्ञान चाचणी या प्रकरणावरचे जे उदाहरण आहेत ते आपल्याला सोडवायला सोपे जातील. त्यानंतर 4 उपदिशा आहेत. वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. या 4 प्रमुख दिशाच्या व्यतिरिक्त यांच्या मधला जो भाग येतो ना तो येतो उपदिशांचा भाग. पहा, पश्चिम आणि उत्तरच्या दरम्यान जी दिशा येते ना ती आहे वायव्य दिशा. जशी की तुमच्या मोबाईलची स्क्रीन जी आहे या स्क्रीनचा वरचा जो सपाट भाग आहे तो आहे उत्तर दिशा. डावीकडे जो सपाट भाग आहे तो पश्चिम, खालचा जो सपाट भाग आहे तो आहे दक्षिण आणि उजव्या हाताला जो सपाट भाग आहे तो आहे पूर्व. पण यांच्या दरम्यान हे जे कोपरे आहेत ना हे जे कोपरे आहेत ते उपदिशा असतात. मग पश्चिम आणि उत्तरच्या दरम्यान हा जो वरचा कोपरा आहे तो येतो वायव्य. उत्तर आणि पूर्वच्या दरम्यान ईशान्य, पूर्व आणि दक्षिणच्या दरम्यान आग्नेय आणि पश्चिम आणि दक्षिणच्या दरम्यान जी दिशा येते ती आहे नैऋत्य दिशा. 4 प्रमुख दिशा लक्षात राहण्यासाठी जसं मी तुम्हाला एक व्यक्तीचं चित्र दाखवलं होतं तसं आता उपदिशा लक्षात राहण्यासाठी हे पाहूया. ज्या वेळेस आपण आपला डावा हात वरती करतो ना, हा डावा हात वरती केल्यानंतर जी दिशा येते ती येते वायव्य दिशा. उजवा हात जर आपण वरती केला तर ती येते ईशान्य दिशा. उजवा पाय जर आपण लांबवला तर उजव्या पायाकडची दिशा आहे ती आहे आग्नेय दिशा आणि डाव्या पायाची नैऋत्य दिशा. जर आपल्या हे लक्षात राहिलं तर या दिशा आपल्याला कागदावर कशा काढायच्या हे आपल्याला सहज लक्षात राहील. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन एक वाक्य सांगतो मी. वाय इकडे आला नाही. हे एक वाक्य जर पाठ केलं की आपल्याला 4ही दिशा लक्षात राहतात. वाय, तर वाय म्हणजे काय? वायव्य, जी पश्चिम आणि उत्तरच्या दरम्यान दिशा येते. वाय इकडे म्हणजे ईशान्य, आला म्हणजे आग्नेय, नाही म्हणजे नैऋत्य. वाय इकडे आला नाही. आता हे जरी वाक्य लक्षात नाही राहिलं तर हे पुढचं वाक्य लक्षात राहू द्या. वानर इकडे आले नाही. आता वानर म्हणजे काय? वानर म्हणजे वायव्य, इकडे म्हणजे ईशान्य, आले म्हणजे आग्नेय आणि नाही म्हणजे नैऋत्य. वानर इकडे आले नाही. हे वाक्य लक्षात असो नसो आपला फक्त उद्देश काय की आपल्याला उपदिशा लक्षात राहिल्या पाहिजेत. 4 प्रमुख दिशा आणि 4 उपदिशा हे आपल्या हमखास लक्षात राहिल्या पाहिजेत. त्यासाठी आपण आकृतीच्या साहाय्याने आणि वाक्याच्या साहाय्याने समजून घेत आहोत. यांच्या व्यतिरिक्त 2 आणखीन दिशा असतात. एक असते ऊर्ध्वगामी दिशा आणि दुसरी असते अधोगामी दिशा. ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेला आणि अधोगामी म्हणजे खालच्या दिशेला. आता ऊर्ध्वगामी आणि अधोगामी या दोन्ही दिशा आपल्याला कागदावर दाखवता येत नाही. म्हणून या प्रकरणामध्ये आपण या 8 दिशांचा अभ्यास करणार आहोत. 4 प्रमुख दिशा ज्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आहेत आणि 4 उपदिशा वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आहेत. नियम नंबर 2. या प्रकरणात व्यक्तीचा चेहरा चालताना केंद्राकडे नसतो, म्हणून उजवीकडे वळाला या शब्दरचनेसाठी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने वळावे आणि डावीकडे वळला या शब्दरचनेसाठी अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळावे.
आता लक्षपूर्वक हे समजून घ्या की उजवीकडे वळाला म्हणजे कसं जायचंय आपल्याला आणि डावीकडे वळाला म्हणजे कसं जायचंय. नियम नंबर 2 मध्ये काय सांगितलं आपल्याला की चालताना व्यक्तीचा चेहरा केंद्राकडे नसतो. ही व्यक्ती आहे, आता ही व्यक्ती चालत असताना ह्या व्यक्तीचा चेहरा केंद्राकडे आहे का? तर नाही. मग आता ही व्यक्ती उजवीकडे वळाली म्हणजे कोणत्या दिशेला वळाली? तर उजवीकडे वळाली म्हणजे ती क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने वळाली. जशी घड्याळ फिरते ना त्याला क्लॉकवाईज म्हणतात आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज. आता उजवीकडे वळत असताना आपल्याला घड्याळाच्या दिशेने वळायचं आहे आणि डावीकडे वळत असताना आपल्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळायचं आहे. आता फक्त हे इथंच आहे का? तर नाही. प्रत्येक दिशेमध्ये उजवीकडे वळाला म्हणजे कुणीकडे आणि डावीकडे वळाला म्हणजे कुणीकडे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता पहा, उत्तरेकडे चालत असताना एखादी व्यक्ती किंवा आपण उजवीकडे वळालो म्हणजे कोणत्या दिशेला वळालो? क्लॉकवाईज या पद्धतीने. आणि डावीकडे वळालो म्हणजेच अँटी क्लॉकवाईज म्हणजे या बाजूला. आणखीन एक गोष्ट लक्षात राहू द्या, ज्या वेळेस आपण उजवीकडे किंवा डावीकडे वळत असतो त्यावेळेस आपण 90 अंशाच्या कोनामध्ये वळत असतो. म्हणून उजवीकडे वळाला की 90 अंश काटकोनामध्ये वळायचं, डावीकडे वळाला म्हणजे 90 अंश डावीकडे काटकोनामध्ये वळायचं. आता दक्षिणेकडे पाहूया. दक्षिणेकडे उजवीकडे वळाला म्हणजे आपण क्लॉकवाईज या बाजूला आणि डावीकडे वळाला म्हणजे अँटी क्लॉकवाईज या बाजूला. पूर्वेकडे चालत असताना उजवीकडे वळाला यासाठी खाली या बाजूला घड्याळाच्या दिशेने आणि डावीकडे वळाला यासाठी वरच्या बाजूला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जावं लागतं. तेच जर पश्चिमेकडे चालत असू तर पश्चिमेकडे चालत असताना यासाठी घड्याळाच्या दिशेने म्हणजे वरच्या बाजूला जावं लागेल आणि डावीकडे वळाला यासाठी घड्याळाच्या उलट्या दिशेने म्हणजे खाली जावं लागेल. पहा आणि समजून घ्या. हे जर समजलं तुम्हाला तर दिशाज्ञान चाचणी या घटकावर जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते सोडवताना आपल्याला सोपं जाईल. आता हा नियम समजून घेण्यासाठी म्हणजेच कोणत्या बाजूला वळाल्यानंतर कसं जायचं आपल्याला त्यासाठी आपण वळणावरील छोटी छोटी उदाहरणं पाहूयात. राजू उत्तरेकडे चालत गेला व नंतर उजवीकडे वळाला. आता राजू उत्तरेकडे गेला म्हणजे या केंद्रापासून कुणीकडे गेला असेल? वरच्या दिशेला, कारण की आपण उत्तर नेहमी कुणीकडे दाखवतो? वरच्या बाजूला दाखवतो. तर राजू उत्तरेकडे चालत गेला. आता राजू उत्तरेकडे चालत गेल्यानंतर तो कुणीकडे वळाला? उजवीकडे वळाला. उजवीकडे वळाला म्हणजे कसं? घड्याळाच्या दिशेने वळाला. मग घड्याळाच्या दिशेने तो वळाला 90 अंशामध्ये तर त्याचा चेहरा या पद्धतीने होईल आणि तो आता उजवीकडे चालत जाईल. संजना पश्चिमेकडे चालत होती व ती डावीकडे वळाली. आता संजना या ठिकाणापासून पश्चिमेकडे चालत आहे. तर पश्चिमेकडे म्हणजे कोणत्या बाजूला? आपल्या डाव्या हाताला चालत जाईल. पण संजना पश्चिमेकडे चालत गेली. आता तिथून ती कोणीकडे वळाली? तर ती डावीकडे वळाली म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने अँटी क्लॉकवाईज. मग ती घड्याळाच्या उलट्या दिशेने जर गेली तर ती या पद्धतीने खाली येईल. रामराव पूर्वेकडे चालत होते व ते उजवीकडे वळाले. केंद्रापासून कुणीकडे गेले असतील? तर ते आपल्या उजव्या हाताला गेले. इथं रामराव गेले. तिथून ते कुणीकडे वळाले? उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने वळाले म्हणजे जर खाली वळाले असतील 90 अंशामध्ये अशा पद्धतीने. पहा समजून घ्या की नेमकं उजवीकडे वळालं म्हणजेच आपल्याला कुणीकडे जायचं आणि डावीकडे वळालं म्हणजे कुणीकडे जायचं हे जर समजलं तरच आपल्याला या प्रकारावरील उदाहरणं सोडता येतील. आता नियम नंबर 3 पाहूयात. नियम 3 या प्रकरणात 45चा पाडा लक्षात ठेवावा लागेल, कारण की दोन दिशा दरम्यान 45 अंशाचा कोन होतो. या 4 उपदिशा आहेत. या 4 उपदिशाच्या दरम्यान जर आपण बघितलं तर या 4 उपदिशांच्या दरम्यान 90 अंशाचा कोन असतो. म्हणजेच काटकोनामध्ये या दिशा आहेत. पण या 2 प्रमुख दिशांच्या दरम्यान जर आपण उपदिशा जर काढली मधून तर 45 अंशाचा कोन होतो. मग अशाच 45 अंशाचा कोन प्रत्येक 2 उपदिशांच्या दरम्यान आहे. वायव्य आणि उत्तरच्या दरम्यान 45 अंशाचा कोन आहे. वायव्य आणि पश्चिमच्या दरम्यान 45 अंशाचा कोन आहे. तसंच खालच्या बाजूलाही बघितलं आग्नेय आणि पूर्वच्या दरम्यान 45 अंशाचा कोन, आग्नेय आणि दक्षिणच्या दरम्यान 45 अंशाचा कोन, नैऋत्य आणि दक्षिणच्या दरम्यान 45 अंशाचा कोन आणि नैऋत्य आणि पश्चिमच्या दरम्यान 45 अंशाचा कोन. असं प्रत्येक 2 दिशा दरम्यान 45 अंशाचा कोन आहे.
आता या घटकावर तुम्हाला एखादी व्यक्ती 225 अंश वळाली, एखादी व्यक्ती 180 अंश वळाली तर तिचा चेहरा कोणत्या दिशेला असेल, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर या पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला 45चा पाढा हा पाठ असावा लागेल. आता 45चा पाढा आपल्याला कुठपर्यंत पाठ करायचा, तो फक्त 360 पर्यंत, कारण की वर्तुळाचा अंशात्मक माप किती असतं, 360 अंश, म्हणून आपल्याला हा पाढा सुद्धा 360 पर्यंत पाठ ठेवायचा आहे. 45, 90, 135, 180, 225, 270, 315, 360 अशा पद्धतीने. आता नियम नंबर 4 पाहूयात. नियम 4. या प्रकरणात पायथागोरसचे प्रमेय लागू पडतात, कारण की अंतर काढण्यासाठी आपल्याला कर्ण काढावा लागतो आणि कर्ण काढण्यासाठी आपल्याला पायथागोरसचा प्रमेय वापरावा लागेल. त्याचबरोबर जर आपल्याला अंतर काढण्यासाठी पायथागोरसचे त्रिकूट जर पाठ असतील तर हे अंतर आपण काही क्षणामध्ये काढू. उदाहरण पाहू. त्यासाठी राजू सरळ उत्तरेकडे 12 मीटर चालला व नंतर 90 अंशात उजवीकडे वळाला व 5 मीटर चालला, तर मूळ स्थानापासून तो कोणत्या दिशेला व किती अंतरावर असेल. राजू सरळ उत्तरेकडे 12 मीटर चालला, तर उत्तरेकडे चालला म्हणजे कुणीकडे काढावं लागेल आपल्याला, सरळ वरच्या दिशेने आपल्याला 12 मीटर काढावं लागेल. तर राजू सरळ उत्तरेकडे 12 मीटर चालला. आता हे 12 मीटर आपण काही मोजलेलं नाहीये, अंदाजे आपण अंतर काढलेलं आहे. परीक्षेमध्ये सुद्धा किंवा कागदावर सुद्धा आपण काढत असताना अंदाजे हे काढायचं असतं. फक्त काढत असताना लहान मोठं जास्त झालं नाही पाहिजे, त्या अंदाजात आपल्याला ते काढायचं असतं. तिथून तो काय केलं, 90 अंश उजवीकडे वळाला. 90 अंश उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने वळाला. घड्याळाच्या दिशेने वळून तो किती अंतर चालला, 5 मीटर चालला. आता मूळ स्थानापासून म्हणजे राजूचं हे जे मूळ स्थान आहे, इथून सध्याचे स्थान कोणत्या दिशेला आहे ते आपल्याला काढायचे. पण ज्या वेळेस पासून हा शब्द लागलेला असतो ना, त्या पासून आपल्याला बाण हा काढायचा असतो. आता मूळ स्थानापासून म्हणजे जर आपण मूळ स्थानापासून बाण सध्याच्या स्थानापर्यंत काढला तर राजू कोणत्या दिशेला आहे ते आपल्याला समजेल. आपण मूळ स्थानापासून सध्याच्या स्थानापर्यंत एक बाण काढून घेऊयात. हे पहा, आता उत्तर ही वरच्या बाजूला आहे आणि आपल्या उजव्या हाताला जी आहे ती पूर्व दिशा आहे. उत्तर आणि पूर्वच्या मध्ये हे सध्याचं राजूचं स्थान आहे. म्हणजे राजू आता सध्या कोणत्या दिशेला असेल, तर सध्या राजू ईशान्य दिशेला असेल. आता काढायचे आपल्याला अंतर. तर अंतर काढण्यासाठी आपल्याला कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग हा पायथागोरसचा प्रमेय तो आपल्याला वापरावा लागेल. आता इथं कर्ण हा आहे, आता हा आपल्याला कर्ण काढायचा आहे. तर कर्ण काढण्यासाठी आपल्याला पाया आणि उंची आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. इथं 5 मीटर आणि 12 मीटर इथं आपल्याला दिलेलं आहे. तर मग 5 मीटरला काय करूयात, पाया घेऊयात आणि 12 मीटरला उंची. तर मग पाया आहे 5चा वर्ग अधिक उंची आहे 12चा वर्ग. तर 5चा वर्ग किती होतो, तर 5चा वर्ग होतो 25 आणि 12चा वर्ग 144. 25 आणि 144 किती होतात, 169. आता 169 ही जी संख्या आहे, ही 169 संख्या कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे, तर ती आहे 13ची. म्हणजेच राजू सध्या मूळ स्थानापासून 13 मीटर अंतरावर. आता राजूचं मूळ स्थानापासून सध्याच्या स्थानापर्यंतचं अंतर काढण्यासाठी आपण पायथागोरसचा हा प्रमेय वापरला. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग आणि पूर्ण उदाहरण सोडवलं. पण जर आपल्याला पायथागोरसचे त्रिकूट जर पाठ असतील तर पूर्ण उदाहरण सोडवायची आवश्यकता नाही. आपल्याकडे 5 मीटर आणि 12 मीटर हे अंतर आहेच. मग 5, 12, 13 हे जर त्रिकूट आपल्याला पाठ असतं तर आपल्याला सोडवायची आवश्यकता नसते. त्यासाठी तुम्हाला पायथागोरसचे त्रिकूट पाठ करावे लागतील. इथे मी तुम्हाला काही पायथागोरसचे त्रिकूट देतोय, हे जर तुम्ही पाठ केले तर अंतर काढण्यासाठी तुम्हाला पूर्ण उदाहरण सोडवण्याची आवश्यकता नाहीये. 3, 4, 5 म्हणजे 3, 4 आणि 5 यापैकी कोणतीही 2 बाजू जर आपल्याकडे असतील तर आपण तिसरी तर सहज सांगू शकू. त्यानंतर 6, 8, 10, 8, 15, 17, 9, 12, 15, 12, 16, 20, 15, 20, 25, 5, 12, 13, 7, 24, 25, 8, 15, 17, 9, 40, 41, 11, 60, 61, 12, 35, 34, 13, 84, 85, 14, 48, 50, 20, 21, 29, 30, 40, 50, 13, 184, 154, 15, 112, 113, 17, 144, 145 ही काही त्रिकूट आहेत. ही त्रिकूट जर तुम्ही पाठ केली तर तुम्हाला अंतर काढण्यासाठी प्रत्येक वेळेस उदाहरण सोडण्याची आवश्यकता नाहीये. 2 बाजू जरी आपल्याला माहित असल्या तरी आपण तिसरा जो कर्ण आहे तो सहज आपण काढू शकतो. आता आपण काही वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण सोडून पाहूयात. प्रकार 1, दिशा व अंतर काढणे.
आता इथे एक वळण घेतल्यानंतर आपल्या दिशा आणि त्याचं अंतर काढायचं आहे. उदाहरण पाहूयात. प्रश्न पहिला, संजना सरळ रेषेत पूर्वेकडे 8 मीटर चालली व नंतर डावीकडे 90 अंशात वळून 15 मीटर चालली, तर सध्यापासून तिचे मूळचे स्थान कोणत्या दिशेला व किती अंतरावर असेल? उत्तर पाहूयात. संजना सरळ रेषेत पूर्वेकडे 8 मीटर चालली, तर पूर्वेकडे चालली म्हणजे कोणत्या बाजूला? आपल्या उजव्या हाताला ती 8 मीटर चालली असेल. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 8 मीटरचे आपण अंतर घेतले, ते आपण अंदाजे घेतलेलं आहे. आता ती 8 मीटर चालली. 8 मीटर चालल्यानंतर तिने काय केलं, तर ती डावीकडे 90 अंशात वळून 15 मीटर चालली. डावीकडे कुणीकडे? तर घड्याळाच्या उलट्या दिशेने, म्हणजे आता ही वरती जाईल 90 अंशामध्ये. हे पहा, 90 अंशात वरच्या बाजूला 15 मीटर चालली. तर आपल्याला विचारलं की मूळचे स्थान सध्याच्या स्थानापासून, म्हणजे सध्याच्या स्थानापासून आपल्या मूळच्या स्थानापर्यंत रेष मारायची आहे. सध्याच्या स्थानापासून तिचे मूळचे स्थान कोणत्या दिशेला आहे? पासून हा शब्द जिथून लागतो तिथून आपल्याला रेषा काढायची असते. आता सध्याच्या स्थानापासून मूळच्या स्थानापर्यंत आपण एक बाण काढून घेऊयात, जेणेकरून आपल्याला तिचं मूळचं स्थान सध्या कोणत्या दिशेला आहे ते आपल्याला लक्षात येईल. आता पहा, वरच्या बाजूला उत्तर दिशा, डाव्या हाताला पश्चिम, उजव्या हाताला पूर्व आणि खालच्या बाजूला दक्षिण दिशा आहे. तर पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये संजनाचं मूळ स्थान आहे. पश्चिम आणि दक्षिण मध्ये कोणती दिशा आहे? तर ती येते नैऋत्य दिशा. म्हणजे संजनाचे मूळ स्थान सध्याच्या स्थानापासून नैऋत्य दिशेस आहे. आता अंतर काढण्यासाठी आपल्याला पायथागोरसचा प्रमेय वापरावा लागेल. कर्ण वर्ग बरोबर आहे पाया वर्ग अधिक उंची वर्ग. तर इथं आपल्याला 8 मीटर हा पाया मिळतो आणि 15 मीटर ही उंची मिळते. मग इथं 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग. 8चा वर्ग किती होतो? तर 64 आणि 15चा वर्ग किती होतो? 225. मग 64 अधिक 225 किती होतात? तर 289. तर 289 ही कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? तर ती आहे 17ची. जे कर्ण बरोबर आहे 17 मीटर. म्हणजेच संजनाचं मूळ स्थान सध्याच्या स्थानापासून किती अंतरावर असेल? 17 मीटर अंतरावर असेल. आता हे जर आपल्याला 8, 15, 17 हे जर आपल्याला त्रिकुट पाठ असतं, 8, 15, 17 असेल, तर आपण इतकं उदाहरण सोडण्यापेक्षा सरळ आपण 17 हे उत्तर लिहिलं असतं. पुढचं उदाहरण पाहूयात. प्रश्न दुसरा, गौतम सरळ दक्षिणेकडे 16 मीटर चालला व 90 अंशामध्ये उजवीकडे वळून 12 मीटर चालला, तर मूळ स्थानापासून तो आता कोणत्या दिशेला व किती अंतरावर असेल? उत्तर काढूयात. गौतम सरळ दक्षिणेकडे 16 मीटर चालला. दक्षिणेकडे म्हणजे कुणीकडे? खालच्या बाजूला 16 मीटर चालला. मग आपण खाली येऊयात. सरळ तो मूळ स्थानापासून 16 मीटर खालच्या बाजूला म्हणजे दक्षिणेकडे चालला. त्यानंतर काय केलं गौतमनं? तर गौतम 90 अंशामध्ये उजवीकडे वळून 12 मीटर चालला. 90 अंशामध्ये उजवीकडे म्हणजेच घड्याळाच्या दिशेने या बाजूला तो 12 मीटर चालत गेला. तर आता मूळ स्थानापासून म्हणजे या ठिकाणापासून तो आता कोणत्या दिशेला आहे ते आपल्याला काढायचे आहे. तर मूळ स्थानापासून आपल्याला सध्याच्या स्थानापर्यंत आता बाण काढावा लागेल. तर आपण मूळ स्थानापासून सध्याच्या स्थानापर्यंत बाण काढला. त्यानंतर पाहूयात आता तो कोणत्या दिशेला आहे. पहा, वरच्या बाजूला उत्तर आहे, इकडे पश्चिम, खाली दक्षिण. आता पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये गौतमचं सध्याचं स्थान आहे. म्हणजे कोणत्या दिशेला आहे? तर ते आहे नैऋत्य दिशेला. गौतमचे सध्याचे स्थान मूळ स्थानाच्या नैऋत्य दिशेला आहे. आता आपल्याला अंतर काढायचे. तर अंतर काढण्यासाठी पुन्हा एकदा कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. तर इथं आपल्याला दोन दिसत आहेत, 12 आणि 16. 12 हा पाया, 16 ही उंची आपण गृहीत करूयात. मग 12चा वर्ग अधिक 16चा वर्ग. 12चा वर्ग किती होतो? 144 आणि 16चा 256. 144 आणि 256 किती होतात? तर ते होतात 400. मग 400 ही संख्या कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? तर ती आहे 20 ची संख्या. म्हणजेच मूळ स्थानापासून गौतम 20 मीटर अंतरावर आहे. आता इथं आपण कोणतं त्रिकुट वापरलं? 12, 16, 20. आता 12, 16, 20 जर आपल्या त्रिकुट पाठ असतं, आपण लगेच 20 हे अंतर काढलं असतं. प्रकार 2, 2 वळण असलेली उदाहरणे. आता या अगोदर आपण एकच वळण असलेलं उदाहरण बघितलं आणि अंतर काढलं. आता 2 वळण असलेली उदाहरण आपल्याला पाहिजेत आणि त्याचे अंतर काढायचे. प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3, राधा सरळ पूर्वेकडे 14 मीटर अंतर चालली. तेथून 90 अंशामध्ये उजवीकडे वळून 24 मीटर अंतर चालली.
तेथून पुन्हा उजवीकडे 90 अंशामध्ये वळून 21 मीटर चालली, तर सध्याच्या स्थानापासून मूळचे स्थान कोणत्या दिशेला व किती अंतरावर असेल? उत्तर, राधा सरळ पूर्वेकडे 14 मीटर अंतर चालत गेली, म्हणजे आपल्याला उजव्या हाताला रेष काढावी लागेल. 14 मीटर अंतर चालत गेली. त्यानंतर तिथून 90 अंशामध्ये उजवीकडे वळून 24 मीटर अंतर चालली. 90 अंशामध्ये उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने, म्हणजे आपल्याला खाली यावं लागेल. किती अंतर चालली ती? 24 मीटर. त्यानंतर काय केलं? तिथून पुन्हा उजवीकडे 90 अंशामध्ये वळून, आता इथून पुन्हा उजवीकडे 90 अंशामध्ये म्हणजे या बाजूला ती किती मीटर चालली? 21 मीटर चालली. दोन वळण घेतले. सुरुवातीला 90 अंशामध्ये उजवीकडे, पुन्हा 90 अंशामध्ये उजवीकडे चालली. तर सध्याच्या स्थानापासून मूळचे स्थान कोणत्या दिशेला आहे? आता सध्याच्या स्थान हे आहे, इथून आपल्याला मूळच्या स्थानाकडे बाण काढावा लागेल. तर आपल्याला मूळचं स्थान कोणत्या दिशेला आहे हे समजेल. हा बाण आपण काढला. त्यानंतर आता पहा, मूळ स्थानापासून जर आपण बघितलं तर मूळ स्थानापासून राधाचं सध्याचं स्थान हे येतं नैऋत्य दिशेला, आणि नैऋत्यची विरुद्ध दिशा कोणती आहे? ती आहे ईशान्य. म्हणजे सध्याच्या स्थानापासून राधाचं मूळ स्थान हे ईशान्य दिशेला आहे. अंतर काढण्यासाठी कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. त्यासाठी आपल्याला हा त्रिकोण आपण अगोदर काढून घेऊयात. मूळ स्थानापासून खालच्या रेषेवर बाण काढून हा आपण त्रिकोण तयार करून घेतला. या त्रिकोणाला आपल्याला नाव सुद्धा देता येतात, PQR ABC, पण आपण नाव न देता काढण्याचा प्रयत्न करूयात. आता जर हा बाण आपण खालच्या रेषेवर काढला तर हा इथं चौकोन तयार होतो. या बाजूचं अंतर 24 मीटर असल्यामुळं साहजिकच ही बाजू सुद्धा कितीची असेल? 24 मीटर अंतराची असेल. खालची जर आपण बाजू पूर्ण बघितली, ती पूर्ण बाजू किती मीटर आहे? 21 मीटर आहे. आता 21 मीटर मधून जर आपण 14 मीटर वजा केले तर आपल्याला इथून इथपर्यंतचे अंतर आपल्याला मिळतं. 21 वजा 14 किती येतं? 7 मीटर. मग ही इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे? 7 मीटर. अशा पद्धतीने आपल्याला दोन बाजूंचे आपल्याला अंतर मिळाले. आता 7 हा पाया पकडून आणि 24 ही उंची, मग 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग. 7चा वर्ग किती होतो? 49. 24चा वर्ग 576. मग 49 अधिक 576 किती होतात? 625. 625 ही कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? तर ती आहे 25 ची. तर इथं आपण कोणत्या त्रिकोणाचा उपयोग करू शकत होतो? 7, 24, 25. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळतं. राधाचे मूळ स्थान सध्याच्या स्थानापासून ईशान्येस 25 मीटर आहे. प्रश्न 4. वैशाली सरळ दक्षिणेला 9 मीटर अंतर चालली. तेथून 90 अंशामध्ये डावीकडे वळून 40 मीटर अंतर चालली. तेथून पुन्हा डावीकडे 90 अंशामध्ये वळून 18 मीटर चालली. तर सध्याच्या स्थानापासून मूळचे स्थान कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? इथं आपल्याला सध्याच्या स्थानापासून मूळचं स्थान काढायचे. उत्तर, वैशाली सरळ दक्षिणेला 9 मीटर अंतर चालली. दक्षिणेला म्हणजेच खालच्या बाजूला येईल. तर खालच्या बाजूला 9 मीटर अंतर चालली. तिथून 90 अंशामध्ये डावीकडे वळून 40 मीटर अंतर चालली. डावीकडे म्हणजेच घड्याळाच्या उलट्या दिशेने या बाजूला ती किती अंतर चालली? 40 मीटर. तिथून पुन्हा डावीकडेच 90 अंशामध्ये वळून 18 मीटर चालली. डावीकडे म्हणजे पुन्हा आणखी घड्याळाच्या उलट्या दिशेने म्हणजे वरच्या बाजूला किती अंतर चालली? 18 मीटर. तर सध्याच्या स्थानापासून तिथं मूळचं स्थान कोणत्या दिशेला आहे ते आपण काढून घेऊयात. सध्याचं स्थान हे आहे. इथून आपल्याला मूळच्या स्थानापर्यंत बाण काढावं लागेल. सध्याच्या स्थानापासून मूळच्या स्थानापर्यंत बाण काढल्यानंतर पहा कोणत्या दिशेला तिचं मूळ स्थान येतं? तर ते येतं नैऋत्य दिशेला. आणि सध्या ती मूळ स्थानापासून कोणत्या दिशेला आहे? तर ती ईशान्य दिशेला आहे. तर वैशालीचे मूळचे स्थान सध्याच्या स्थानाच्या नैऋत्य दिशेत आहे. आता अंतर काढून घेऊयात की सध्याच्या स्थानापासून मूळचं स्थान किती अंतरावर आहे. अंतर काढण्यासाठी आपण हा त्रिकोण तयार करून घेऊयात. मूळच्या स्थानापासून या रेषेपर्यंत बाण टाकून हा आपण त्रिकोण तयार केला. आता या त्रिकोणाच्या आधारे आपल्याला मूळच्या स्थानापासून सध्याच्या स्थानाचं अंतर हे आपल्याला काढायचे. मग आता इथं पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग.
यानुसार आता इथे उत्तर काढून घेऊयात. खालची बाजू जर आपण बघितली 40 मीटर आहे, साहजिकच ही बाजू सुद्धा किती असेल, 40 मीटर असेल. ही आहे 40 मीटर आपल्याला इथं मिळालं. आता इथून इथपर्यंतचं अंतर काढून घेऊयात. ते काढण्यासाठी पहिल्यांदा बघूयात पूर्ण हे अंतर किती आहे. तर पूर्ण अंतर आहे 18 मीटरचं. म्हणजे 18 मधून आपल्याला ही जी बाजू आहे 9 मीटर, हे 9 आपल्याला इथं वजा करायचे आहेत. 18 मधून 9 वजा केले, इथं मिळतं आपल्याला 9 मीटर. म्हणजे आता इथं आपल्याला दोन बाजूचे अंतर मिळालेत. 9 मीटर 40 मीटर. 9 ला आपण पाया समजूयात, 40 ला उंची समजूयात. 9 चा वर्ग अधिक 40 चा वर्ग. 9 चा वर्ग किती होतो, 81, आणि 40 चा 1600. 81 अधिक 1600 किती होतात, 1681. आता 1681 कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे, तर ती आहे 41 ची. मग इथं आपण कोणतं त्रिकूट वापरू शकत होतो, तर इथं आपण 9 40 41 या त्रिकूटाचा आपण इथं वापर करू शकत होतो. आपल्याला दोन बाजू माहिती आहे, 9 40, मग तिसरं येतं 41. जर आपल्याला त्रिकूट पाठ असतं तर आपल्याला इतकं सोडण्याची आवश्यकता नव्हती, कारण की 9 आणि 40 आपल्याला ऑलरेडी इथं मिळाले होते. मग कर्ण किती येतो, 41, हे लगेच आपण इथं लिहिलं असतं. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळतं की वैशालीचे मूळचे स्थान सध्याच्या स्थानापासून नैऋत्येस 41 मीटर आहे. प्रकार 3, 2 पेक्षा जास्त होणे. आता आपण 2 वळणाची उदाहरणं बघितली. आता 2 पेक्षा जास्त वळणाची उदाहरणं असल्यानंतर कशी सोडवायची त्याबद्दल पाहूयात. प्रश्न 5वा. आम्रपाली उत्तरेकडे चेहरा करून उभी आहे. ती 90 अंशामध्ये उजवीकडे वळून 20 मीटर चालली. नंतर डावीकडे 90 अंशामध्ये वळून 30 मीटर चालली. नंतर उजवीकडे वळून 40 मीटर चालली व शेवटी उत्तरेकडे 50 मीटर चालली. तर मूळ स्थानापासून आता ती कोणत्या दिशेस आहे आणि सध्याच्या स्थानापासून तिचे मूळचे स्थान कोणत्या दिशेला आहे. आता इथं आपल्याला दिशा काढायची की मूळ स्थानापासून तिचं सध्याचं स्थान कोणत्या दिशेला आहे आणि सध्याच्या स्थानापासून तिचं मूळ स्थान कोणत्या दिशेला आहे. उत्तर, आम्रपाली उत्तरेकडे चेहरा करून उभी आहे. ही उत्तर दिशा आहे. तर आम्रपाली उत्तरेकडे चेहरा करून उभी आहे आणि तेथून ती काय झाली, 90 अंशामध्ये उजवीकडे वळाली. 90 अंशामध्ये उजवीकडे वळाली म्हणजेच उत्तरेकडून जर आपण 90 अंशाचा कोन काढला तर ती होते पूर्व दिशा. तर ती पूर्व दिशेला किती मीटर चालली, 20 मीटर चालली. नंतर डावीकडे 90 अंशामध्ये वळून 30 मीटर चालली. डावीकडे म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने, म्हणजेच वरच्या दिशेला 90 अंशामध्ये ती चालली असेल. नंतर उजवीकडे वळून 40 मीटर चालली. आता पुन्हा उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने, म्हणजे या बाजूला किती मीटर चालली, 40 मीटर. शेवटी उत्तरेकडे 50 मीटर चालली. आता उत्तर कोणीकडे आहे, वरच्या दिशेला आपण उत्तर काढतो. म्हणजे उत्तरेकडे वरच्या बाजूला ती 50 मीटर चालली. तर आपल्याला विचारलं आहे की मूळ स्थानापासून आता ती कोणत्या दिशेचं आहे. हे मूळ स्थान आहे. आता मूळ स्थानापासून आपल्याला सध्याच्या स्थानापर्यंत बाण काढावं लागेल. मूळ स्थानापासून बाण काढल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ती कोणत्या दिशेला आहे, ईशान्य दिशेला आहे. पुन्हा विचारलं की सध्याच्या स्थानापासून तिचे मूळचे स्थान कोणत्या दिशेला आहे. हे सध्या स्थान आहे. सध्या स्थानापासून मूळ स्थान म्हणजे ईशान्येच्या विरुद्ध दिशा. ईशान्येच्या विरुद्ध दिशा कोणती येते, येते नैऋत्य दिशा. तर आपल्याला इथं उत्तर मिळतं की मूळ स्थानापासून आम्रपाली सध्या ईशान्येकडे आहे आणि सध्याच्या स्थानापासून आम्रपालीचे मूळ स्थान नैऋत्येकडे आहे. प्रश्न 6वा. विजय सध्या पश्चिमेकडे चेहरा करून उभा आहे. तो डावीकडे 90 अंशामध्ये वळाला आणि सरळ 15 मीटर चालला. नंतर पुन्हा उजवीकडे वळाला व 8 मीटर चालला व नंतर पुन्हा 90 अंशामध्ये डावीकडे वळून 12 मीटर चालला व शेवटी पश्चिमेकडे 5 मीटर चालला. तर मूळ स्थानापासून सध्या विजय कोणत्या दिशेला आहे व किती अंतरावर आहे. तर इथं आपल्याला तो मूळ स्थानापासून कोणत्या दिशेला आहे तेही काढायचे आणि अंतर सुद्धा काढायचे. उत्तर, विजय सध्या कुणीकडे चेहरा करून उभा होता, पश्चिमेकडे. आता या 4 प्रमुख दिशा, कुणीकडे चेहरा होता त्याचा, तर पश्चिमेकडे होता. आता पश्चिमेकडे चेहरा करून उभा असल्यानंतर त्याने काय केलं, तो डावीकडे 90 अंशामध्ये वळाला. डावीकडे म्हणजे कोणतो, घड्याळाच्या उलट्या दिशेने. घड्याळाच्या उलट्या दिशेने तो वळाला, म्हणजे काटकोनामध्ये वळाल्यानंतर त्याचा चेहरा आता कुणीकडे येईल, दक्षिणेकडे येईल. आणि दक्षिणेकडे आल्यानंतर तो किती मीटर चालला, 15 मीटर चालला. तिथून पुढे त्याने काय केलं की नंतर पुन्हा तो उजवीकडे वळाला, म्हणजे घड्याळाच्या दिशेने, या पद्धतीने. आता उजवीकडे वळत असताना सुद्धा आपल्याला 90 अंशामध्ये वळावं लागेल.
मग तो उजवीकडे वळाला आणि 8 मीटर चालला. नंतर पुन्हा 90 अंशामध्ये डावीकडे वळाला. डावीकडे म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने आता खाली येईल आणि तो 12 मीटर चालला. व शेवटी पश्चिमेकडे 5 मीटर चालला. आता पश्चिम कोणीकडे आहे? पश्चिम आपल्या डाव्या हाताला. तो पश्चिमेकडे 5 मीटर चालला. तर आता मूळ स्थानापासून त्याचं सध्याचं स्थान आपल्याला काढायचे. तर विजयचं मूळ स्थान हे आहे आणि सध्याचं स्थान हे आहे. मग आता आपल्याला मूळ स्थानापासून सांगितलं असल्यामुळे मूळ स्थानापासून सध्याच्या स्थानापर्यंत आपल्याला बाण काढावा लागेल. मग आपण मूळ स्थानापासून सध्याच्या स्थानापर्यंत बाण काढून घेऊयात. पहा, आता आपल्याला मूळ स्थानापासून विजय सध्या कोणत्या दिशेला आहे ते आपल्याला कळतं. मूळ स्थानापासून विजय सध्या नैऋत्य दिशेला आहे आणि सध्याच्या स्थानापासून त्याचं मूळ स्थान हे ईशान्येकडे आहे. मग आता पहिल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळतं की विजयचं मूळ स्थानापासून विजय सध्या कोणत्या दिशेला आहे? तर नैऋत्येकडे आहे. आता आपण अंतर काढून घेऊयात. अंतर काढण्यासाठी आपल्याला PQR आणि RST अशा दोन त्रिकोणाच्या अगोदर आपल्याला अंतर काढून घ्यावं लागेल. कोण PQR मध्ये PQ हे किती दिलेले आहे? 15 आणि QR हे 8 दिलेले आहे. आपल्याला काढायचे PR किती आहे? पायथागोरसच्या त्रिकुटाप्रमाणे आपल्याला 8, 15 या दोन बाजू माहित आहेत. मग 8, 15 माहित असल्यानंतर पायथागोरसचे त्रिकुट आहेत 8, 15, 17 यानुसार आपल्याला PR हे 17 मिळतं. आता कोण RST मध्ये पाहूयात. कोण RST मध्ये RS 12 मीटर दिलेले आणि ST 5 दिलेले. पायथागोरसच्या त्रिकुटाप्रमाणे 5, 12, 13 म्हणजेच RT किती यायला हवं? 13 यायला हवं. आता आपल्याला PR 17 मिळालेले आणि RT 13 मिळालेले. तर PT याचं आता आपल्याला अंतर काढायचे. तर PT बरोबर आहे PR अधिक RT. PR किती आहे? 17. RT किती आहे? 13. म्हणजेच एकूण किती? 30 मीटर. म्हणजेच आता आपल्याला उत्तर मिळतं विजय हा मूळ स्थानापासून सध्या नैऋत्येस 30 मीटर अंतरावर आहे. प्रकार 4 वेगवेगळ्या अंशात वळण. प्रश्न 7वा राजूचा चेहरा सध्या पूर्वेला आहे. तेथून तो 135 अंशामध्ये डावीकडे वळाला. नंतर 90 अंशामध्ये उजवीकडे वळाला. पुन्हा 135 अंशामध्ये डावीकडे वळाला व नंतर 45 अंशामध्ये उजवीकडे वळाला. तर राजूचा चेहरा आता कोणत्या दिशेला आहे? उत्तर या 4 प्रमुख दिशा आणि या उपदिशा आहेत. दोन दिशांच्या दरम्यान 45 अंशाचा कोन होतो. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला 45चा पाढा हा पाठ ठेवावा लागेल. आता राजू सुरुवातीला पूर्वेकडे चेहरा करून उभा होता या पद्धतीने. तेथून तो काय झाला? 135 अंशामध्ये डावीकडे वळाला म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. 45, 90, 135 म्हणजे आता त्याचा चेहरा कुणीकडे असायला हवा? वायव्येकडे असायला हवा. त्यानंतर तो 90 अंशामध्ये उजवीकडे वळाला. 90 अंश उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने 45, 90 म्हणजे आता त्याचा चेहरा ईशान्येकडे असायला हवा. तेथून पुन्हा 135 अंश डावीकडे वळाला. 135 अंश डावीकडे म्हणजे 45, 90, 135 म्हणजे आता त्याचा चेहरा पश्चिमेकडे असायला हवा. आणि शेवटी नंतर तो 45 अंश उजवीकडे वळाला. पश्चिमेपासून 45 अंश म्हणजेच वायव्य दिशेकडे वळाला. म्हणजे आता त्याचा चेहरा कुणीकडे असायला हवा? वायव्येकडे असायला हवा. मग आपल्याला उत्तर मिळतं की राजूचा चेहरा आता वायव्य दिशेकडे आहे. आता हे उदाहरण कागदावर सोडत असताना अशा पद्धतीने तुम्ही दिशा मांडून घ्यायच्या आणि त्यानंतर तुमचा हा जो पेन आहे ना, हा पेनचं हे जे झाकण आहे हे समजा चेहरा आहे आणि हे इथे ठेवल्यानंतर जितक्या अंशामध्ये सांगितलंय तितक्याच अंशामध्ये तुम्हाला फक्त वळायचे. 45 सांगितलं 45, 180 सांगितलं एकदम विरुद्ध. अशा पद्धतीने तुम्ही हे उदाहरण कागदावर सहजपणे सोडू शकता. फक्त इतकं लक्षात ठेवायची झाकणाची ही जी बाजू आहे त्यामध्ये चेहरा समजायचा. चेहरा समजल्यानंतर त्याला फिरवायचं जितक्या अंशामध्ये सांगितलं तितक्या. 45 म्हणलं की 45, 90 म्हणलं की 90 अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सुद्धा सोडू शकतो. प्रकार 5 सांकेतिक नावे. प्रश्न 8वा जर वायव्य दिशेला पश्चिम म्हटले, पूर्व दिशेला ईशान्य म्हटले आणि नैऋत्येला दक्षिण म्हटले
तर आग्नेय दिशेला काय म्हणाल? उत्तर या दिशा आहेत. आता आपल्याला दिशामधील नियम शोधावा लागेल की नेमकं कोणत्या दिशेला काय म्हटलं आणि कशामुळे म्हटलं. आता सुरुवातीला वायव्य दिशेला पश्चिम म्हटलं. ही वायव्य दिशा, तिला काय म्हटलं? पश्चिम म्हटलं. पश्चिम कोणीकडे वायव्य दिशेच्या? तर डावीकडे आहे. किती अंशामध्ये? 45 अंशामध्ये. त्यानंतर पूर्व दिशेला ईशान्य म्हटलं. ही पूर्व दिशा, पूर्व दिशेच्या डावीकडे ईशान्य आहे. किती अंशाला आहे? 45 अंशाला. त्यानंतर नैऋत्याला दक्षिण म्हटलं. नैऋत्याच्या डावीकडे दक्षिण आहे 45 अंशावर. म्हणजे 45 अंश डावीकडे जावे असा इथं आपला नियम सापडतो. मग आता आपल्याला आग्नेयला काय म्हणाल? तर आग्नेय डावीकडे आपलं 45 अंश गेलं ते आपल्याला उत्तर मिळतं पूर्व दिशा. म्हणजे आपलं उत्तर आहे पूर्व दिशा. प्रश्न 9. जर ईशान्य दिशेला उत्तर म्हटले, वायव्येला ईशान्य दिशा म्हटले, पूर्वला वायव्य म्हटले, पश्चिमेला पूर्व, तर नैऋत्य दिशेला काय म्हणाल? उत्तर आता आपल्याला दिशामधील इथं नियम पुन्हा शोधावा लागेल. सुरुवातीला काय सांगितले? ईशान्य दिशेला उत्तर म्हटले. ईशान्य दिशा ही आहे, ईशान्येच्या डावीकडे उत्तर दिशा ही 45 अंशावर आहे. त्यानंतर वायव्येला ईशान्य दिशा म्हटली. वायव्येच्या उजवीकडे 90 अंशावर ईशान्य आहे. त्यानंतर पूर्वला वायव्य म्हटले. पूर्वच्या डावीकडे 135 अंशावर वायव्य आहे. त्यानंतर पश्चिमेला पूर्व म्हटले. पश्चिमेच्या उजवीकडे 180 अंशावर पूर्व आहे. आता इथं आपल्याला एक नियम सापडतो की एकदा डावीकडे व एकदा उजवीकडे जायचे, पण डावीकडे उजवीकडे जात असताना 45 अंशाच्या पाड्यामध्ये पुढे जायचे आपल्याला. मग आता आपल्याला नैऋत्य दिशेला काय म्हटले हे शोधायचे. तर 180 पर्यंत आपण आलो. 180च्या पुढे 225 अंश आपल्याला जावं लागेल. पण कोणीकडे? पश्चिमेला पूर्व म्हणताना आपण उजवीकडे गेलो, म्हणजे आता आपल्याला डावीकडे जायचे. म्हणजेच नैऋत्येच्या डावीकडे आपल्याला 225 अंश जायचे. तर नैऋत्येच्या अगदी विरुद्ध बाजूला 180 वर ईशान्य आहे आणि 180 अंशापासून 45 अंश पुन्हा डावीकडे गेलं तर 225 अंश या ठिकाणी उत्तर ही दिशा येते. म्हणजे नैऋत्याला आपण काय म्हणाल? तर नैऋत्याला 225 अंश डावीकडे गेल्यानंतर उत्तर दिशा आपल्याला मिळेल, त्याला आपण उत्तर असं म्हणू. प्रकार 6 शीर्षासन अवस्था. प्रश्न 10. रमेश एक दिवस सकाळी शीर्षासन अवस्थेत असताना त्याचा चेहरा दक्षिणेकडे होता, तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? उत्तर शीर्षासन अवस्थेत चेहरा ज्या दिशेला असतो त्याच्या अगदी विरुद्ध दिशा घ्यायची असते आणि मग या दिशेच्या संदर्भाने नंतर 90 अंश मध्ये उजवा हात आणि 90 अंशामध्ये अँटी क्लॉकवाईज डावा हात हे आपल्याला घ्यायचा असतो. इथे काय सांगितलं आपल्याला? रमेश एक दिवस सकाळी शीर्षासन अवस्थेत असताना त्याचा चेहरा कोणीकडे होता? दक्षिणेकडे होता. मग आता इथं आपल्याला कोणती दिशा घ्यायची? आपल्याला उत्तर दिशा. तर आता उत्तर दिशेच्या संदर्भाने आपल्याला उजवा हात क्लॉकवाईज आणि डावा हात अँटी क्लॉकवाईज घ्यायचा. तर आपल्याला काय विचारलंय? उजवा हात कोणत्या दिशेला असेल? तर उत्तर दिशेच्या अनुषंगाने आपला उजवा हात कोणत्या दिशेला असेल? पूर्वेकडे असेल. प्रश्न 11. एके दिवशी राजू शीर्षासन अवस्थेत नैऋत्येकडे चेहरा करून डोक्यावर उभा होता, तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? उत्तर शीर्षासन अवस्थेमध्ये त्याचा चेहरा नैऋत्येकडे होता, म्हणजे आता नैऋत्येची आपल्याला विरुद्ध दिशा आपल्याला घ्यावी लागेल. नैऋत्येच्या विरुद्ध दिशेला कोणती दिशा येते? तर ती येते ईशान्य. जर ईशान्य दिशेकडे आपला चेहरा असेल तर डावा हात आपला वायव्य दिशेला असेल आणि उजवा हात आपला आग्नेय दिशेला असेल. म्हणजे आता रमेश शीर्षासन अवस्थेत असताना त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? तर तो आग्नेय दिशेला असेल. प्रकार 7 अभ्यास करताना चेहरा दिशा. प्रश्न 12. मी एके दिवशी सायंकाळी 6 वाजता ग्रंथालयात अभ्यास करीत असताना माझ्या डाव्या हाताकडील खिडकीतून प्रकाश आत येत होता, तर अभ्यास करत असताना माझा चेहरा कोणत्या दिशेकडे असेल? उत्तर सायंकाळी 6 वाजता प्रकाश कोणत्या दिशेकडून येतो? तर पश्चिमेकडून येतो, म्हणजेच डावा हात पश्चिमेकडे आहे. आता स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की आपण कोणत्या दिशेकडे चेहरा करून उभं राहिलो तर आपला डावा हात पश्चिमेकडे येईल?
आपण जर उत्तरेकडे चेहरा करून उभं राहिलो तरच आपला डावा हात कोणत्या दिशेला येईल? पश्चिमेला येईल. आता ही आकृती पहा. उत्तर दिशेला चेहरा असेल तरच आपला डावा हात कोणत्या दिशेला येईल? पश्चिमेला येईल. म्हणून अभ्यास करताना चेहरा कोणत्या दिशेला असेल? उत्तर दिशेला असेल. प्रश्न 13वा. मी एके दिवशी रात्री अभ्यास करीत असताना बल्बमुळे माझी सावली ईशान्य दिशेला पडत होती व ईशान्य दिशेकडे माझा उजवा हात होता. तर अभ्यास करत असताना माझा चेहरा कोणत्या दिशेकडे होता? उत्तर ईशान्य दिशेकडे उजवा हात होता. म्हणजे स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, कोणत्या दिशेचा उजवा हात ईशान्य आहे? आता ही आकृती पहा. जर आपला चेहरा वायव्य दिशेकडे असेल तरच 90 अंशामध्ये क्लॉकवाईज आपला उजवा हात ईशान्येकडे असेल आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच अँटी क्लॉकवाईज 90 अंशामध्ये आपला डावा हात हा नैऋत्येकडे असेल. म्हणून या आकृतीतून स्पष्ट आहे की वायव्य दिशेचा उजवा हात ईशान्य आहे. म्हणून अभ्यास करताना आपला चेहरा कुणीकडे असेल? वायव्येकडे असेल. प्रकार 8. प्रश्न 14वा. ए हा मनुष्य बीच्या नैऋत्येकडे आहे व सीच्या वायव्येला आहे. सी हा बीच्या अगदी दक्षिणेला येतो. डी हा मनुष्य सीच्या पूर्वेला असेल तर खालील 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची आहेत. डी हा बीच्या कोणत्या दिशेला आहे आणि बी हा डीच्या कोणत्या दिशेला आहे? यातलं एकही उत्तर सापडलं की त्याची विरुद्ध दिशाच आहे. डी हा बीच्या आणि बी हा डीच्या कोणत्या दिशेला आहे असं असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. उत्तर काढूयात. या प्रश्नाची गणितानुसार आपल्याला मांडणी करावी लागेल. काय सांगितलं आपल्याला? ए हा बीच्या कोणत्या दिशेला आहे? नैऋत्येला. ए हा सीच्या कोणत्या दिशेला आहे? वायव्येला. सी हा बीच्या दक्षिणेला आणि डी हा सीच्या पूर्वेला आहे. मग आपण बी पासून ए हा काढून घेऊयात की बी पासून ए कोणत्या दिशेला आहे? नैऋत्येला. हा बी आहे. बी पासून नैऋत्य दिशा जर आपण घेतली उत्तर आणि दक्षिणच्या मध्ये इथे ए येतो. आता पुन्हा सांगितलं आपल्याला की ए हा सीच्या कोणत्या दिशेला आहे? वायव्येला. म्हणजे ए पासून वायव्येची विरुद्ध दिशा आपण घेऊयात. ए पासून वायव्येची विरुद्ध दिशा कोणती? आग्नेय. मग आग्नेय दिशेला काय होता? सी होता. मग सी पासून वायव्य दिशेला काय येतो? मग ए येतो. पुन्हा सांगितलं सी हा बीच्या दक्षिणेला आहे. पहा बीच्या बरोबर खाली दक्षिणेला हा सी येतो. पुन्हा सांगितलं डी हा सीच्या पूर्वेला आहे. सीच्या पूर्वेला आपल्याला डी घ्यावा लागेल. हे इथं आपण सीच्या पूर्वेला डी घेतला. आता या प्रश्नाचे उत्तर शोधूयात. डी हा बीच्या कोणत्या दिशेला आहे आणि बी हा डीच्या कोणत्या दिशेला आहे? आता बी पासून बाण काढला काय, डी पासून बाण काढला काय, तर आपल्याला दोन्हीची उत्तरं सहज मिळतात. बी पासून डी पर्यंत जर बाण काढला तर आपल्याला लक्षात येते की डी हा बीच्या कोणत्या दिशेला आहे? आग्नेय दिशेला आहे. मग आपलं उत्तर येतं पहिल्याचं आग्नेय. नंतर डी पासून जर आपण बी बघितलं तर आग्नेयची एकदम विरुद्ध दिशा ती येते वायव्य. म्हणजेच बी हा डीच्या वायव्य दिशेला आहे. कपिल हा विनयच्या वायव्येला 5 मीटर आहे व सचिन हा सारंगच्या पश्चिमेला 15 मीटर आहे. सारंग हा विनयच्या दक्षिणेला 10 मीटर असेल तर सचिन हा कपिलच्या कोणत्या दिशेला असेल व विनय हा सचिनच्या कोणत्या दिशेला असेल? उत्तर पुन्हा याची गणितानुसार मांडणी करून घेऊया. कोण कोणाच्या कोणत्या दिशेला आहे? पहा कपिल हा विनयच्या वायव्येला आहे, सचिन हा सारंगच्या पश्चिमेला आणि सारंग हा विनयच्या दक्षिणेला आहे. तर आता विनय पासून कपिल आपण वायव्य दिशेला काढू. हा विनय आहे. विनय पासून कपिल कोणत्या दिशेला आहे? वायव्येला. त्यानंतर विनय पासून सारंग हा दक्षिणेला आहे म्हणून दक्षिणेला सारंग घेऊयात. सारंग घेतला. त्यानंतर सचिन हा सारंगच्या पश्चिमेला आहे. हा सारंग आहे. सारंगच्या पश्चिमेला आपल्याला सचिन काढायचं आहे. ते आपण सचिन घेतला. इथं दिलेले जे अंतर आहे त्या अंतराचा आपल्याला उत्तर काढण्यासाठी काही उपयोग नाहीये. आपल्याला फक्त दिशा इथं काढायची आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की सचिन हा कपिलच्या कोणत्या दिशेला आहे? हा सचिन आहे, हा कपिल आहे. तर आपण बाण जर काढला कपिल पासून तर सचिन कोणत्या दिशेला येतो? नैऋत्य दिशेला. म्हणून आपलं पहिलं उत्तर काय असेल? नैऋत्य. त्यानंतर विनय हा सचिनच्या कोणत्या दिशेला आहे? मग सचिन पासून विनय पर्यंत बाण काढावा लागेल. पहा ईशान्य दिशा येते. मग इथं आपल्याला दोन्ही उत्तर मिळालेत की सचिन हा कपिलच्या नैऋत्य दिशेला आहे आणि विनय हा सचिनच्या ईशान्य दिशेला आहे. प्रकार 9 मोटर कारची दिशा. प्रश्न 16वा. एक मोटर कार दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे.
ती 45 अंशाच्या कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते व डी अंतर जाते. आता डी अंतर म्हणजे काय, कोणतंही एक अंतर, इथं कन्फर्म आपल्याला अंतर दिलेलं नाहीये. त्यानंतर 90 अंशाच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते व डी अंतर जाते. त्यानंतर 45 अंशाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळते. तर ती कार आता कोणत्या दिशेने जात आहे? उत्तर, पहिल्या पोह्यात मोटार कार कोणत्या दिशेने जात होती? तर ती दक्षिणेकडून उत्तरेकडे जात होती, म्हणजेच वरच्या दिशेने जात होती. आता कागदावर वरच्या दिशेने गेल्यानंतर ती 45 अंश कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते, म्हणजेच क्लॉकवाईज. किती अंतर वळाली? 45 अंश, 90 अंश नाही, 45 अंश वळून घेऊयात. त्यानंतर डी अंतर गेल्यानंतर पुन्हा ती 90 अंशाच्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते. आता पहा, उत्तरेकडून 45 अंश जर आपण गेलो तर दिशा येते ईशान्य. आता ईशान्येपासून 90 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गेलं की पहा कोणती दिशा येते? तर ती येते आग्नेय दिशा, म्हणजे आग्नेय दिशेकडे गेली. आता पुन्हा 45 अंश घड्याळ काठच्या विरुद्ध दिशेने वळाली. आता आग्नेयपासून 45 अंश आपण डावीकडे गेलो तर कोणती दिशा येते आपल्याला? येते पूर्व दिशा, म्हणजे आपलं उत्तर काय आहे इथं? पूर्व. ही ती कार आता पूर्व दिशेनं जात आहे. पुन्हा समजून घ्या, एक मोटार कार उत्तरेकडे जात होती, तिथून ती उत्तरेकडे जात असताना 45 अंशामध्ये ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाली. उत्तरेपासून 45 अंश वळणं म्हणजे ईशान्य आलं. मग ईशान्येपासून ती 90 अंश पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाली. ईशान्येपासून 90 अंश 45 अंश जर आपण गेलो तर ते इथं पूर्व, पूर्व पुन्हा आणखी 45 अंश गेलो आपण तर इथं आग्नेय, म्हणजे ती आग्नेयकडे जाऊ लागली. पुन्हा आग्नेयपासून ती 45 अंश घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे डावीकडे वळाली. आता आग्नेयपासून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच डावीकडे जर आपण वळालो तर इथं पूर्व. मग ती कार कोणत्या दिशेने आहे? पूर्व दिशेने आहे. प्रकार 10, उगवती व मावळती दिशा. आता उगवती दिशा म्हणजे कोणती? पूर्व दिशा, जिथून सूर्य उगवतो. आणि मावळती म्हणजे कोणती? पश्चिम दिशा, जिथं सूर्य मावळतो. प्रश्न 17वा, उगवती दिशेने 5 किलोमीटर अंतर गेल्यावर राधा उजवीकडे वळाली. तिथून 4 किलोमीटर अंतर चालल्यावर ती डावीकडे वळाली व आणखी 4 किलोमीटर अंतर चालल्यावर ती ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरून 8 किलोमीटर अंतरावर थांबली. तर मूळ ठिकाणापासून ती किती अंतरावर असेल व सध्याच्या स्थानापासून तिचे मूळ स्थान कोणत्या दिशेला असेल? उत्तर, उगवती म्हणजे पूर्व दिशा, तेथून उजवीकडे वळाली म्हणजे दक्षिणेला, तिथून पुन्हा डावीकडे वळाली म्हणजे परत पूर्वेकडे, व तिथून ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरली म्हणजेच ध्रुव तारा कुणीकडे असतो? तर उत्तरेकडे. तर उत्तरेकडे पाठ फिरली म्हणजे ती आता कुणीकडे गेली? दक्षिणेकडे गेली. आता आकृतीच्या साहाय्याने समजून घेऊयात. सुरुवातीला उगवतीकडे 5 किलोमीटर म्हणजे पूर्वेकडे 5 किलोमीटर गेली, तेथून उजवीकडे वळाली म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने खाली वळाली, 4 किलोमीटर गेली. त्यानंतर डावीकडे वळाली आणि 4 किलोमीटर गेली. डावीकडे म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे पूर्वेकडे गेली. आता ती पुन्हा तिथनं ध्रुव ताऱ्याकडे पाठ करून, ध्रुव तारा कुणीकडे असतो? तर उत्तरेकडे असतो. उत्तरेकडे पाठ केली म्हणजे आपला चेहरा कुणीकडे होईल? दक्षिणेकडे. म्हणजे ती आता दक्षिणेकडे किती किलोमीटर चालली? 8 किलोमीटर चालली. तर मूळ स्थानापासून ती आता किती अंतरावर असेल ते आपल्याला काढायचे. आणि सध्याच्या स्थानापासून तिचं मूळ स्थान कोणत्या दिशेला आहे तेही आपल्याला काढायचे. तर सध्याच्या ठिकाण म्हणजे हे आहे, इथून आपल्याला मूळ ठिकाणापर्यंत बाण काढावा लागेल. सध्याच्या ठिकाणापासून मूळ ठिकाणापर्यंत जर बाण काढला तर आपल्याला लक्षात येईल की तर सध्याच्या स्थानापासून राधाचं मूळ स्थान कोणत्या दिशेला आहे? तर वायव्य दिशेला आहे. आता अंतर काढून घेऊयात. हा इथं त्रिकोण तयार होतो PQR. आता त्रिकोण PQR मध्ये आपल्याला बाजू पहिल्यांदा काढून घ्यात. पहिले PQ ही बाजू काढून घेऊयात. इथं पहा 5 किलोमीटर दिलेलंच आहे, खाली 4 आहे, म्हणजे ही बाजू सुद्धा किती असेल? 4 किलोमीटर असेल. 5 आणि 4 किती होतात? 9 किलोमीटर. त्यानंतर QR काढून घेऊयात. आता QR मध्ये इथून इथपर्यंतची बाजू 4 किलोमीटर आहे, कारण की 4 आहे म्हणल्यावर ही बाजू 4 किलोमीटर आहे म्हणल्यावर ही किती असेल? 4 किलोमीटर असेल. आणि ही 8 किलोमीटर आहे, म्हणजे 4 आणि 8 किती? 12 किलोमीटर. मग आता इथं आपल्याला PQ आणि QR या दोन बाजू आपल्याला मिळाल्या. PQ 9 किलोमीटर आणि QR 12 किलोमीटर. त्रिकोण PQR मध्ये 9, 12, 15 या त्रिकोणानुसार PR किती आहे? 15 किलोमीटर होईल. तर मग आता आपल्याला उत्तर मिळतं सध्याच्या स्थानापासून राधाचे मूळ स्थान 15 किलोमीटर असून
वायव्य दिशेला आहे. प्रकार 11 काही महत्वपूर्ण उदाहरणे. आता थोडे वेगळ्या प्रकारची ही उदाहरणं आहेत. प्रश्न 18 आदित्यच्या घरापासून दक्षिणेला 9 मीटर अंतरावर दवाखाना आहे. दवाखान्याच्या पश्चिमेला 4 मीटर अंतरावर वाचनालय आहे व वाचनालयाच्या उत्तरेला 15 मीटर अंतरावर आदित्यचे कार्यालय आहे. तर आदित्यच्या घरापासून कार्यालय किती अंतरावर कोणत्या दिशेला आहे? उत्तर आदित्यच्या घरापासून दक्षिणेला 9 मीटर अंतरावर दवाखाना आहे. म्हणजे दक्षिणेला म्हणजे खालच्या बाजूला 9 मीटर अंतरावर काय असेल? दवाखाना. हे आदित्यचं घर खाली 9 मीटर अंतरावर दवाखाना आहे. त्यानंतर दवाखान्याच्या पश्चिमेला 4 किलोमीटर अंतरावर वाचनालय आहे. पश्चिमेला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला 4 किलोमीटर अंतरावर काय वाचनालय आहे. वाचनालयाच्या उत्तरेला म्हणजेच वरच्या दिशेला 15 मीटर अंतरावर आदित्यचं कार्यालय आहे. 15 मीटर अंतरावर आदित्यचं कार्यालय आहे. तर आदित्यच्या घरापासून कार्यालय किती अंतरावर कोणत्या दिशेला आहे ते आपल्याला काढायचे. सुरुवातीला आपण आदित्यचं कार्यालय आदित्यच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे ते काढून घेऊयात. आदित्यच्या घरापासून बाण काढल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आदित्यच्या घरापासून कार्यालय हे वायव्य दिशेला आहे. आता अंतर काढूयात. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आता यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्रिकोण तयार करून घ्यावा लागेल. त्यासाठी आदित्यच्या घरापासून ज्या रेषेवर आपल्याला बाण काढावा लागेल. बाण काढल्यानंतर लक्षात येईल खालची बाजू 4 आहे म्हणजेच ही बाजू सुद्धा किती असेल? 4 मीटर असेल. बाजूची बाजू जर बघितली तर पूर्ण 15 मीटर आहे. मग या 15 मीटर मधून ही 9 मीटर जर वजा केली तर आपल्याला इथे 6 म्हणजेच 4चा वर्ग अधिक 6चा वर्ग. 4चा वर्ग 16 6चा वर्ग 36 म्हणून कर्ण वर्ग बरोबर आहे 52. आदित्यच्या घरापासून वायव्येला वर्गमुळात 52 मीटर अंतरावर आदित्यचं कार्यालय आहे. प्रश्न 19 रोहन आपल्या घरापासून गाडी घेऊन सरळ उत्तरेला 27 मीटर गेला. त्यानंतर डाव्या हाताला वळून 17 मीटर गेला. त्यानंतर दक्षिणेला 3 मीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळून 13 मीटर गेला व शेवटी डावीकडे वळून 24 मीटर गेला. तर सध्याच्या स्थानापासून त्याचे घर कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? उत्तर सुरुवातीला रोहन त्याच्या घरापासून गाडी घेऊन उत्तरेकडे म्हणजे सरळ वरच्या दिशेला 27 मीटर गेला. हे पहा त्याच्या घरापासून 27 मीटर वरती गेला. तिथून तो नंतर डाव्या हाताला वळून 17 मीटर गेला. डाव्या हाताला म्हणजेच घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे आपल्या या डाव्या हाताला किती मीटर गेला? 17 मीटर गेला. त्यानंतर दक्षिणेला 3 मीटर गेला. दक्षिणेला म्हणजे कुणीकडे? खालच्या बाजूला 3 मीटर गेला. आणि पुन्हा उजवीकडे वळून 13 मीटर गेला. उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या दिशेने. आता दक्षिणेकडे चालत असताना घड्याळाच्या दिशेने म्हणजेच या बाजूला तो किती मीटर गेला? 13 मीटर. त्यानंतर शेवटी डावीकडे वळून म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळून 24 मीटर गेला म्हणजेच खाली किती मीटर आला? 24 मीटर. नंतर सध्याच्या स्थानापासून रोहनचं घर कोणत्या दिशेला आहे आपण ते काढूयात. ते काढण्यासाठी आपल्याला शेवटच्या स्थानापासून घरापर्यंत बाण काढावा लागेल. बाण काढल्यानंतर लक्षात येईल की सध्याच्या स्थानापासून रोहनचं घर पूर्व दिशेला आहे. अंतर काढण्यासाठी आता ही पूर्ण आपल्याला बाजू काढून घ्यावी लागेल. वरी पहा ही 17 मीटर आहे म्हणजे साहजिकच हे सुद्धा 17 मीटर आहे. हे 13 मीटर आहे म्हणजेच हे सुद्धा 13 मीटर आहे. 13 अधिक 17 13 अधिक 17 म्हणजे किती? 30. म्हणजे आपल्याला उत्तर मिळतं की सध्याच्या स्थानापासून घर पूर्व दिशेला आहे व 30 मीटर अंतरावर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिशांबद्दलची सखोल माहिती घेण्याचा त्याचबरोबर हे उदाहरण कोणत्या नियमाप्रमाणे सोडवायचे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला व 11 प्रकारची उदाहरणं बघितली. आता एवढे सगळे उदाहरणं बघितल्यानंतर आपल्याला परीक्षेमध्ये येणारे जे उदाहरणं आहेत ते आपल्याला सहज सोडवता येतील. पण त्यासाठी आपल्याला सराव हा नियमितपणे करावा लागेल.